प्रॅक्टिस सेट 1.4 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. हे इक्वेशन लिनियर इक्वेशनमध्ये रिड्युसिबल आहे, म्हणजे दिलेले इक्वेशन्स आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि त्यानंतर ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. सो फर्स्ट क्वेश्चन बघितला 2/x - 3/y = 15 हे एक इक्वेशन आहे. अनदर इक्वेशन 8/x + 5/y = 77. आता या दोन इक्वेशनचा जर विचार केला, याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला xy ची एक टर्म मिळणार आहे 15xy 77xy. तर यामुळे काय होणार आहे, ह्या टर्ममुळे ती जी टर्म असणार आहे त्याची पॉवर 1 नाही आहे. त्याची पॉवर 1 नाही म्हणजेच काय, हे इक्वेशन लिनियर नाही नसणार आहे. पण हे जे इक्वेशन आहे याला आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार आहोत. कसं कन्वर्ट करणार आहोत, दोन्ही ठिकाणी जर तुम्ही बघितलं 1/x 1/y 1/x 1/y या टर्म्स आहे. त्यामुळे आपण काय करणार, यामध्ये 1/x ला एका लेटरने रिप्लेस करणार किंवा एका व्हेरिएबलने रिप्लेस करणार, 1/y ला अदर व्हेरिएबलने रिप्लेस करणार. त्यामुळे आपल्याला दिलेले दोन इक्वेशन लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करता येणार आहे. सो सोल्युशन गिवन इक्वेशन्स, या इक्वेशनला आपण असं लिहू 2/x म्हणजे 2 × 1/x - 3 × 1/y = 15 आणि 8 × 1/x + 5 × 1/y = 77. ओके, यामध्ये आपण काय करूया, लेट 1/x = m 1/y = n. त्यामुळे इक्वेशन्स काय असणार आहे, इक्वेशन्स विल बी 2m - 3n = 15 8m + 5n = 77. लिनियर इक्वेशन मिळाले, व्हेरिएबल आहे a म्हणेन. आता हे लिनियर इक्वेशन आपण कोणत्या एका मेथडने सॉल्व्ह करू शकतो. सो सपोज दिस इज, याला आपण बोलू 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. इक्वेशन 2 आणि 3 सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण काय करूया, यामध्ये इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करू, इक्वेशन 3 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. सो इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय 5 ने मल्टिप्लाय केला 10m - 15n = 75. दिस इज इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 मल्टिप्लाइड बाय 3 231. आता हे इक्वेशन आपण काय करू शकतो, इक्वेशन 4 + 5 करूया, जेणेकरून काय होणार आहे, एक टर्म इलिमिनेट होणार आहे n ची. इक्वेशन 4 + इक्वेशन 5 10m - 15n = 75 24m + 15n = 231. ॲडिशन करतोय आपण, m 34, ही सम किती असणार, 75 + 231 306. m = 306/30, 306/34. सो डिव्हिजन असणार आहे 9, 34 × 9 306. सो m = 9. त्यानंतर nची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. कोणतेही एक इक्वेशन आपण यूज करूया, इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2 2m - 3n = 15. m ची व्हॅल्यू आहे 9. सो 9 × 2 18 - 3n = 15. 18 - 15 = 3n. 3 = 3n. n ची व्हॅल्यू मिळाली 1. m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला पाहिजे x आणि y ची व्हॅल्यू. सो फ्रॉम 1 1/x = m = 9 1/y = n = 1. x आणि y ची व्हॅल्यू पाहिजे, मग आपण काय करणार, या दोन्ही इक्वेशनचं रेसिप्रोकल घेणार. रेसिप्रोकल घेतल्यामुळे 1/x चा रेसिप्रोकल आहे x, 9 चा रेसिप्रोकल आहे 9 म्हणजे 9/1. सो त्याचा रेसिप्रोकल असणार आहे 1/9. y = 1/1, दॅट इज 1. मग इथे तुम्ही असंही करू शकता, 1 = 9x 1 = 9x. सो x = 1/9 अँड हेच व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला, x = 1/9 आणि y = 1. नेक्स्ट पेअर, हे सुद्धा दोन्ही इक्वेशन आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो, कारण प्रत्येक ठिकाणी 1/x + y 1/x - y टर्म्स आलेले आहे. इक्वेशन्स आहे 10 × 1/x + y + 2 × 1/x - y = 4 आणि सेकंड इक्वेशन 15 × 1/x + y - 5 × 1/x - y = -2. यामध्ये आपण काय करूया, ज्या कॉमन टर्म्स दिसत आहे त्याला आपण रिप्लेस करू, 1/x + y
इज इक्वल टू m, 1 upon x minus y is equal to n. Okay, therefore equations 10m plus 2n is equal to 4 आणि 15m minus 5n is equal to minus 2. ठीक आहे, हे दोन इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. इवन इथे जर तुम्ही बघितलं 10, 2 आणि 4 याला आपण अजून रिड्यूस करू शकतो. कसं रिड्यूस करणार, या इक्वेशनला आपण थ्रू 2 जर डिवाइड केलं तर इक्वेशन कसं सिम्प्लिफाय होणार आहे, 5m प्लस n इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 2. इथे तुम्ही 2 डिवाइड करून इक्वेशन सिम्प्लिफाय करू शकता. 2 डिवाइड करतो म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड दोन्ही साईडला डिवाइड करतो, बरोबर. त्यामुळे इक्वेशनचा अर्थ बदलणार नाही, इक्वेशनचा अर्थ सारखाच असणार आहे. हे सुचलं तर हे करा, अदरवाईज ॲज इट इज जरी तुम्ही इक्वेशन घेतले आणि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले तरी चालणार आहे. आपण काय करूया आता, हे रिड्यूस फॉर्ममध्ये असणार इक्वेशन आणि हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. सो आपण त्यासाठी काय करू, फर्स्ट ह्या इक्वेशनला सपोज दिस इज, याला बोलू 1, 2 आणि 3. ओके, आपण इक्वेशन 2ला 5 ने मल्टिप्लाय करू. सो 25m प्लस 5n इज इक्वल टू 10. दिस इज इक्वेशन 4. या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन करू. या दोन इक्वेशन ज्यावेळेस आपण ॲडिशन करणार काय मिळणार आहे, 15m प्लस 25m, सो दॅट विल बी 40m. ओके, आणि त्यानंतर -5n प्लस 5n कॅन्सल होणार, सो दॅट इज इक्वल टू 8. -2 प्लस 10. इथे मी काय करते, ॲडिशन लगेच करते, दोन इक्वेशन लिहून ॲडिशन करत नाही आहे. 15m प्लस 25m दॅट विल बी 40m आणि त्यानंतर -5n प्लस 5n 0, -2 प्लस 10 8. अँड देअरफॉर m इज इक्वल टू 8/40, 1/5. mची व्हॅल्यू मिळाली 1/5. nची व्हॅल्यू आपण फाइंड करणार. n आपण फाइंड करूया फ्रॉम इक्वेशन 3, इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2 कोणत्या एका इक्वेशनमध्ये तुम्ही ही व्हॅल्यू पुट करून nची व्हॅल्यू फाइंड करू शकता. फ्रॉम इक्वेशन 2 n इज इक्वल टू 2 minus 5m, 2 minus 5 into 1/5, 2 minus 1, 1. nची व्हॅल्यू मिळाली 1. mnची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला पाहिजे x आणि y ची व्हॅल्यू, त्यामुळे आपण लिहिणार फ्रॉम 1/x प्लस y इज इक्वल टू m म्हणजे 1/5. ओके, आणि 1/x मायनस y इज इक्वल टू n म्हणजे 1. देअरफॉर या इक्वेशनवरून आपण काय करू शकतो, 1/x प्लस y इज इक्वल टू 1/5. आपण जर दोन्ही साईडचं रेसिप्रोकल घेतला तर 1/x प्लस वायचा रेसिप्रोकल असणार आहे x प्लस y, 1/5चा 5. त्याच पद्धतीने ते x मायनस y इज इक्वल टू 1. अगेन दोन इक्वेशन मिळाले. हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करून x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. 4, त्यानंतर याला आपण बोलू इक्वेशन 5, इक्वेशन 6. कसे सॉल्व्ह करणार आपण, इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6. दोन इक्वेशन ज्यावेळेस आपण ॲड करू, x प्लस x 2x प्लस y मायनस y 0 इज इक्वल टू 6 and x is equal to 6/3. x ची व्हॅल्यू मिळाली 3. फ्रॉम इक्वेशन 5 y is equal to 5 minus x, 5 minus 3 that is equal to 2. Therefore y is equal to 2. x आणि y ची व्हॅल्यू मिळाली आणि हे सोल्युशन फायनल x, y is equal to 3, 2. तर अशा पद्धतीने हे इक्वेशन आपण इझिएस्ट वेने सॉल्व्ह केलेलं आहे. थर्ड, यामध्ये जर तुम्ही बघितलं 1/x मायनस 2, 1/y मायनस 3 या टर्म दोन्ही इक्वेशनमध्ये आहे. त्यामुळे या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशनमध्ये रिड्यूस करू शकतो. सो त्यासाठी आपण काय करणार, 1/x मायनस 2ला एका व्हेरिएबलने रिप्लेस करणार, सपोज m, आणि 1/y मायनस 3ला अनदर व्हेरिएबल nने रिप्लेस करणार आहोत. mn तुम्ही a घ्या, ab घ्या, pq घ्या, mn घ्या, कोणतेही लेटर्स तुम्ही ते यूज करू शकता. सो इक्वेशन्स काय असणार आहे, देअरफॉर इक्वेशन्स 27 इंटू 1/x मायनस 2 म्हणजे 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 आणि त्यानंतर 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. लिनियर इक्वेशन झाले, दोन व्हेरिएबल आहे, पॉवर 1 आली. हे झाले लिनियर इक्वेशन. आता हे लिनियर इक्वेशन आपण कोणत्या एका मेथडने सॉल्व्ह करू शकतो. बट इथे जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात आहे 27, 31, 31, 27
अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले, अशा टाईपचे लिनियर इक्वेशन आपण सॉल्व केलेले आहे. सो त्यामध्ये आपण काय करतो, या टाईपच्या लिनियर इक्वेशनमध्ये आपण काय करतो, इन्स्टेड ऑफ एखाद्या नंबरने याला मल्टिप्लाय करा, त्यानंतर सबट्रॅक्शन किंवा इक्वेशनचे ॲडिशन करा, आपण काय करतो, हे दोन इक्वेशन ॲज इट इज ॲड करतो, सेम इक्वेशन ॲज इट इज सबट्रॅक्ट करतो. असं आपण का करतो, कारण सेम नंबर्स आहे, त्यामुळे ज्यावेळेस ॲडिशन करणार आपल्याला सेम नंबर्स मिळणार, तो नंबर आपण कॉमन घेऊ शकतो. सबट्रॅक्शन करू त्यावेळेस साईन चेंज होणार आहे, फक्त साईन चेंज होणार आहे, नंबर्स तर सारखे असणार आहे. याचा अर्थ काय, ह्या दोन इक्वेशनला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणून आपण ह्या केसमध्ये काय करणार, या दोन इक्वेशनचे एकदा ॲडिशन, सेम इक्वेशनचे आपण एकदा सबट्रॅक्शन करणार आहोत. आठवतं आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल डिस्कस सुद्धा केले की ज्यावेळेस नंबर्स सारखे असतील त्यावेळेस इझिएस्ट वे काय असतो की आपल्याला ते दोन इक्वेशन एकदा ॲड करा, एकदा सबट्रॅक्ट करा. ठीक आहे. सो इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. यामध्ये आपण ॲड करणार 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. ॲडिशन करतो त्यामुळे 174 आणि ही व्हॅल्यू असणार आहे 58. इथे आपण 58 कॉमन घेऊ शकतो. 174 m प्लस n इज इक्वल टू 174 अपॉन 58. डिव्हिजनचं केली 58 इंटू 3 174. सो डिव्हिजन असणार आहे 3 अँड हेन्स m प्लस n इज इक्वल टू 3. रिड्यूस झालेलं इक्वेशन मिळालं. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण ह्या इक्वेशनची सबट्रॅक्शन करू, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 और इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. सो 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 आणि 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. यांची सबट्रॅक्शन 85 मायनस 89 मायनस 4. इथे असणार आहे व्हॅल्यू मायनस 4n, सॉरी इथे प्लस 4n असणार आहे, इथे मायनस 4m असणार आहे. त्यामुळे इथे आपण m कॉमन घेऊ शकतो, याला आपण बोलू इक्वेशन 4. यामध्ये आपण 4 कॉमन घेऊ शकतो. 4 इनसाइड ब्रॅकेट मायनस m प्लस n इज इक्वल टू मायनस 4 and therefore minus m plus n is equal to minus 4 upon 4. Therefore minus m plus n is equal to minus 1. Okay, this is equation 5. तर हे ह्या दोन इक्वेशनला आपण दोन छोट्या इक्वेशनमध्ये रिड्यूस केलेलं आहे. आता हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. m प्लस n इक्वल टू 3 मायनस m प्लस n इज इक्वल टू मायनस 1. आपण इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 5 करू. सो m प्लस n इज इक्वल टू 3. यामध्ये आपण ॲड करणार मायनस m प्लस n इज इक्वल टू मायनस 1. 2n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2/2 दॅट इज इक्वल टू 1. दिस इम्प्लाइज nची व्हॅल्यू किती आली 1. ओके, आणि mची व्हॅल्यू कशावर मिळेल, कोणत्याही एका इक्वेशनवरून. सो फ्रॉम 4 m इज इक्वल टू 3 मायनस n. सो 3 मायनस 1 m इज इक्वल टू 2. एमची व्हॅल्यू किती आली 2. एम आणि एनची व्हॅल्यू मिळाली. या क्वेश्चनमध्ये ही टर्म y प्लस 3 आहे सगळ्या ठिकाणी. ओके, सो बाकी तर चेंजेस काही नसणार आहे. आपल्याला x आणि yची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो फ्रॉम 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m म्हणजे 2 आणि 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n म्हणजे 1. एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची, मग आपण काय करू शकतो, इथे रेसिप्रोकल घेऊ शकतो बोथ साईडचे. रेसिप्रोकल घेताना आपण काय करतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज करतो. 1 अपॉन x मायनस 2 याचा रेसिप्रोकल असणार आहे x मायनस 2. 2चा रेसिप्रोकल 1/2. 1 अपॉन y प्लस 3चा रेसिप्रोकल y प्लस 3. 1चा रेसिप्रोकल 1. सो x इज इक्वल टू 2 प्लस 1/2. 4 प्लस 1 5/2. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 5/2 आणि वायची व्हॅल्यू असणार आहे 1 मायनस 3 दॅट इज इक्वल टू मायनस 2. ह्या झाल्या दोन व्हॅल्यूज, x इज इक्वल टू 5/2, y इज इक्वल टू मायनस 2. दिलेल्या दोन सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये 1/3x प्लस वाय 1/3x मायनस वाय ह्या टर्म्स कॉमन आहे, त्यामुळे आपण ह्या दोन इक्वेशनला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो सोल्युशन, लेट 1/3x प्लस वाय इज इक्वल टू m अँड 1/3x मायनस वाय इज इक्वल टू n. सो इक्वेशन्स काय असणार आहे, 1/3x plus y is m, 1/3x minus y is n is equal to 3/4. याला बोलू इक्वेशन, दिस इज 1, दिस इज इक्वेशन 2 आणि त्यानंतर 1/2 इंटू m
-1/2 into n is equal to -1/8. दिस इज इक्वेशन 3. ओके, आपण इथे काय करू, याला इक्वेशन 3 बोलण्याऐवजी आपण याला थोडं कन्वर्ट करूया, मॉडिफाय करूया. मॉडिफाय आपण कसं करणार, हे इक्वेशन आहे m/2 - n/2 इज इक्वल टू 1/8. यामध्ये आपण 1/2 कॉमन घेऊ शकतो. m - n इज इक्वल टू 1/8. देअरफॉर m - n इज इक्वल टू 2/8, दॅट इज 1/4. हा 1/2 आहे, या साईडला जाईल तेव्हा तो मल्टिप्लाय करेल. सो 2 × 1/8 म्हणजे 2/8, दॅट इज इक्वल टू 1/4. तर याला बोलू आपण इक्वेशन 3. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3चा विचार केला, हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो बाय ॲडिंग देम. सो इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 ॲडिशन केल्यानंतर m + n इज इक्वल टू 3/4, m - n इज इक्वल टू 1/4. n आणि n कॅन्सल होणार. 2m इज इक्वल टू 3/4 प्लस 1/4, 3 + 1 4, 4/4 दॅट इज इक्वल टू 1. देअरफॉर 2m इज इक्वल टू 1. mची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/2. ठीक आहे. त्यानंतर nची व्हॅल्यू फाइंड करायची. कोणतं एक इक्वेशन आपण यूज करू शकतो. सपोज आपण इक्वेशन यूज करू इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2 mची व्हॅल्यू मिळाली n इज इक्वल टू 3/4 मायनस m, दॅट इज इक्वल टू 3/4 मायनस 1/2, दॅट इज इक्वल टू 3/4. आपण काय करू, इथे डिनॉमिनेटर कॉमन करूया. 3 मायनस 2 × 2, सो 1 × 2, 2, 1/4. nची व्हॅल्यू सुद्धा मिळाली, n इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. m मिळाला, n मिळाला. आता आपल्याला फाइंड करायचे x आणि y ची व्हॅल्यू. सो फ्रॉम 1/3x + y इज इक्वल टू m इज 1/2. आणि त्यानंतर इथे आपण मायनस साईन मिस केला आहे. सो थोडं कॅल्क्युलेशन मिस्टेक इथे झालेलं आहे. -1/8 - 1/8 - 1/4. सो ज्यावेळेस हे दोन इक्वेशन आपण ॲड करू, 2m इज इक्वल टू 3 - 1 2/4, दॅट इज इक्वल टू 1/2. देअरफॉर m इज इक्वल टू 1/4. mची व्हॅल्यू आली 1/4. ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू, 1/4. सो दिस विल बी 2/4 1/2. nची व्हॅल्यू आली 1/2. ओके. सो 1/3x + y इज इक्वल टू m म्हणजे 1/4 आणि 1/3x - y इज इक्वल टू n म्हणजे 1/2. ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपण काय करू शकतो, इथे रेसिप्रोकल घेऊ शकतो. रेसिप्रोकल घेऊ शकतो किंवा असंही करू शकतो. 1 × 4 इज 4 इज इक्वल टू 3x + y × 1 3x + y. सो इक्वेशन मिळतं आपल्याला 3x + y इज इक्वल टू 4. त्याच पद्धतीने यासाठी 3x - y इज इक्वल टू 2. हे सुद्धा एक इक्वेशन आहे. 1 2 3 याला बोलू आपण इक्वेशन 4. दिस इज इक्वेशन 5. ओके. आता 4 आणि 5 इक्वेशन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो बाय ॲडिंग देम. सो ॲड इक्वेशन 4 अँड इक्वेशन 5. ॲडिशन केल्यानंतर 3x + y इज इक्वल टू 4, 3x - y इज इक्वल टू 2, 6x इज इक्वल टू 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6/6 1. एक्सची व्हॅल्यू मिळाली 1. त्यानंतर वायची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, कोणते एक इक्वेशन रेफर करू. फ्रॉम इक्वेशन 4 y इज इक्वल टू 4 - 3x, 4 - 3 × 1 4 - 3 दॅट इज इक्वल टू 1. देअरफॉर y इज इक्वल टू 1. म्हणून सोल्युशन x, y या व्हॅल्यू झाल्या 1, 1.